नीट लक्ष देऊन ऐका. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदान मग तो कैचा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपणात गेली 20 वर्ष तरुणपणात गेली 10 गेले 20 गेले पुढे किती? आता पटपट सांगा पुढे किती? तुम्ही शाळेत गेला नाही कधी? पुढे हा मग 30 वर्ष होती दारा पुत्र मागे लागती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झाले बायका पोरं मागं लागते सप्त्याकडे यायला जमते का? नाही म्हणले आलो असतो पण पोरग रडतय म्हणले बसू देत नाही. 30 वर्ष प्रपंचात निघून गेली 10 गेले 20 गेले 30 गेले पुढं 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली मग कैसे दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्षामध्ये काय होतं? डोळ्याला 40 येते लांबचं जवळचं काही स्पष्ट दिसत. आता 40 गेले पुढे किती? 50 वर्ष होती अगदी दाताच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्याची माता म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण. 100 मधले 50 गेले म्हणजे माणसाचं निम्म आयुष्य. मग आता जसं आईला लेकराची दया येते तसे भगवंताला आपली दया येते. अरे म्हणले ह्याचं निम्मच्या निम्म आयुष्य संपले पण ह्यानं कधी उभ्या आयुष्यात देवाचं नाव घेतलं नाही कधी सप्त्याला गेला नाही जाणाऱ्याला सुद्धा जाऊ दिलं नाही कधी पंगत घातली नाही घालणाऱ्याला सुद्धा घालू दिली नाही. म्हणले याचं वर आल्यावर कसं व्हायचं आता? कारण हिथं गोड गोड वाटतंय वर गेल्यावर मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. तिथं गेल्यावर मारते तोडतेत आपल्या आपल्या कर्मानुसार. आणि मग देव म्हणतो 2 मिस कॉल देऊया सावध झाला तर झाला. 50च्या पुढचा पहिला मिस कॉल हालती दाताच्या पंक्ती. पण माणसं आता देवाच्या पुढची निघाली. एखादा दात जरी हल्ला एखादा दात जरी पडला तरी आपण काय करतो? दवाखान्यात जाऊन डॉक्टरला बसून येता नाही तुम्हाला? होय हा मला वाटलं डॉक्टरला. हा मग दवाखान्यात जाऊन दुसरा दात बसून येतो पण सावध होऊन काही खाटखुट खायचं बंद करत नाही. देव म्हणले नाही झाला सावध दुसरा मिस कॉल देऊया. दुसरा मिस कॉल आहे 50च्या पुढे ही जी काळी आहेत ती काय व्हायला लागतात? आता ह्याचा अनुभव जास्त इकडं असेल. हा मावशा तुम्ही आम्ही काय करतो मग पांढरी झाल्यावर पुढे आणून काळ्या करतो पण सावध होऊन काय भजनाकडे येत नाही. 50 वर्ष निघून जातात. 50 नंतर 60ची बुद्धी नाटी मग हाता येईल काठी वसवास लागे पाठी त्याची हासती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 60 वर्षामध्ये हातात काठी येते बुद्धी काय सुद्धा काम देत. आम्ही मागाशी तर खाली आलो आणि आजोबा असे काठी घेऊन चाललेले. आम्ही विचारलं आजोबा इथं मंदिर कुठे? आजोबा म्हणले म्हातारी जीवन आमची झोपली कधीच. आता म्हातारीचा आणि मंदिराचा काय संबंध? मग ती जास्त जरा म्हातारपणी सारखी म्हातारी आठवते. 60च्या पुढं बुद्धी काय सुद्धा काम देत. मग 60 ही निघून गेले. आता पुढं मग झाली 70ची रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग झाली दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 मध्ये एकतर लवकर बसायला येत नाही बसलं तर उठायला येत नाही आणि उठलं तर चालायला पळायच्या भानगडीतच पडायचं नाही. हाय पण पुढचे 4 पाडले पळायला लागला आणि जर पडले तर खायचं पण अवघड होऊन
जाईल. 70 वर्ष निघून गेले. आता 70 नंतर मग वर्ष होते 80, मग तो होतो अपयशी. पाण्याविन मछली जैसी, मग तो होतो कासवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 80 मध्ये काय होतं माहितीये का, आपण पूर्ण म्हातारे झालेलो असतो, त्यामुळे आपल्याला अपयश यायला चालू होतं. आपलं कुठलंच काम पूर्ण होत, जसं जसं जास्त म्हातारं होईल तसं काम होत नाही. पण म्हाताऱ्याला बसू वाटत, ती काम करायला धडपडते. पण घरातली म्हणते तुम्ही बसा, तुम्ही काय करू, कारण तुम्ही काम करायला गेला तर तुमचं तर काम होणारच नाही, पण तुम्ही आम्हाला 4 कामं वाढवून ठेवचा. पण ती आता बसा म्हणलं तरी त्या वयात बसू वाटत नाही. 80 वर्ष निघून गेले. 80 नंतर मग वर्ष होते 90, बोलवे ना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, तोडा आता संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वर्ष झाले, खाता येत नाही, पिता येत नाही, बोलता येत नाही, सगळं जागच्या जागी. आता एवढ्या 90 मध्ये, एवढ्या म्हातारपणी कोण सांभाळालो आपल्याला? कोण सांभाळतं इकडं तुम्हाला? माता मात्रेंना कोण सांभाळते तिकडं? वृद्धाश्रम का घरचे सांभाळताय का नाही तुम्ही? हा, सांभाळत नाही? सांभाळताय का? बरं जाऊ द्या, ले गावाचा काही विचार करायचा नाही. आपण आपल्या घरातले तर सांभाळलं पाहिजे का नाही? बरं घरातले पण लय आमचे झाले. आयुष्यभर तुमची लाडाची कोण असते? हा, मोठ्यान सांगा, मोठ्यान कोण असते? लाजायला लागलाय काय? आता वर लाजायचं वय गेलं की आजोबा. हा, कोण असते? बायको. मग आता त्या लाडक्या बायकोला तर सांभाळलं पाहिजे का नाही? पण ती सगळ्याच्या आधी म्हणते बाईल म्हणे खर मरकातरी बरे नाशिले घर तुमकोनिया. खर म्हणजे काय? खर म्हणजे 4 पायाचा प्राणी. कुठला? हा, कोणला? गाढव. मग लाडाची बायको काय म्हणते? तुमच्यापेक्षा म्हातारपणी म्हणते. म्हणून जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतर काळीचे नाही कोणी. म्हणून संत सांगतात नको नको मना गुंतू माया जाळी, गुंतून राहू नका म्हटले. 90 वर्ष गेले. आता पुढं किती? पहिला माझा 100 वर्ष झाले. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. स्वामी रामदास म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. 100 वर्ष निघून गेले, पण इथं सावध झाला नाही. तिथं गेल्यावर कळलं, अरे आपण वर आलो की म्हणले. देवाचं नाव बी घे जर राहिलं, वारीला बी जायचं राहिलं, आणि सप्त्याला पण जायचं. हिता आहे तोपर्यंत सावध झाला नाही. आता तिथं सावध झाला, पण उपयोग आहे का नाही? म्हणून इथं सावध व्हा. म्हणून तुम्ही सुद्धा आता सगळेजण सावध व्हा.